आई, इथं बसलात तुम्ही? मी केव्हाची शोधते तुम्हाला. ही फुलं कुठली? अगं इथले आपल्या बागेतलेच. म्हटलं छान पैकी गजरा करावा. माझ्या माहेरी ना ताई सुद्धा असाच गजरा करायची हो. हा. त्याची आठवण झाली आता. गजऱ्याची हीच तर गंमत असते. प्रत्येक गजऱ्यात आठवणी लपलेल्या असतात. गजऱ्याचा सुगंध आठवणींचाच असावा नाही. आता हा गजरा प्रसादला दे. कशाला? अगं त्याला तुझ्या केसात माळायला सांग. काहीतरीच कळव आई. तुम्ही कशाला या कोरांटीला आठवणींचा सुगंध दिलात? आता तू नुसता छळतोय मला. चीटिंग नाही हा करायची आधी पुन्हा एकदा करूया. आजोबा! आजोबा आले! आजोबा आले! झाले पैसे नाना जरा बघा किती झाले पैसे. हो बघतो बाबा. मी प्रसादची बदली झाली सोलापूरला आणि जाताना सोबतीला म्हणून उशाला घेऊन गेले. वाटण्या वाटण्या केल्यात त्याने आमच्या. प्रसादकडे उषा आणि श्रीकडे मी. तुम्हाला सांगा, आम्ही म्हातारी माणसं म्हणजे काय वस्तू होत? मन नसल्या, भावना नसलेल्या. एक वस्तू इथे ठेवली, दुसरी वस्तू तिकडे नेऊन टाकली. स्टुपिड. पण तुम्ही दोघांनी सांगितलं नाहीत मुलांना आम्ही या वयात एकमेकांपासून दूर राहणार नाही म्हणून? स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करण्यातच आयुष्य गेलं ना आमचं. मनातलं जे होतं ते बोलण्याची हिंमतच कधी केली नाही. तेव्हा वडीलधाऱ्यांपुढे नाही आणि आता लहानांसमोर करू शकत नाही. चहा करू? तेवढाच मूड चेंज होईल. या घरात एकटेपणाने वेळ लागायची पाळी आली आहे मला. ओ वशा, अरे असं खंतावत राहून काय साधणार आहेस? तू उषाकडे जाणार आहेस की उषा लगेच तुझ्याकडे येणार आहे? अरे घेळ ना विरह थोडासा. किती छान आयुष्य पडलंय समोर. ते काय असं घरात कोंडून ठेवायचंय? किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत दाही दिशाना. अरे त्या थांबल्या आहेत आपल्याला आनंद द्यायला. माझा आई, बी ऍक्टिव्ह. तू आपल्या क्लबचं काम करायला घे. तेवढाच वेळ जाईल, माणसं भेटतील, छानपैकी मन रमेल. आपल्या या वयाचाही उपयोग केल्याचं समाधान मिळेल तुला. हा. सर के ते बुतकर साहेब इथे बसायचे ते 4-6 दिन हो गए, उनका कुछ पता नहीं. आप उधर चाय वाले की दुकान में पूछिए. काय जाते साहेब? हा दे पैसे. सिगरेट घे चल. बुतकर काय प्रकार आहे? ताते साहेब, the moment you are retired, you are just outsider.
आयुष्याची 37 वर्ष तुम्ही ऑफिससाठी घाम गाळलात ते आता विसरा आणि चालायला लागा. तुमचा आमचा आता काही संबंध नाही. असं सगळं नाटक आहे. असेल पण हवा असं इथं बसणं. अहो, पानवाल्याच्या घरचा निरोपाला अर्जंट काम होतं. म्हटलं जाऊन ये बाबा, मी सांभाळतो दुकान. तेवढाच माझा सुद्धा वेळ जातो. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. मागे मी तुमच्याशी ज्या विषयावर बोललो होतो त्या संदर्भात. आमचा रिलीवर येऊ दे ना, मग भेटू निवांत. ची सौ सुप्रिया कशी आहे? तिचे गाणे चालू आहे ना? इथे दुपारी तिचे गाणे नसल्यामुळे दुपार नकोशी होते. तिला तिचे गाणे चालू ठेवावयास सांगणे. तुझी खूप आठवण, तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. प्रसादचे नवे ऑफिस कसे आहे? त्याचा डबा घरूनच जातो ना? त्याला डोके शांत ठेवावयास सांगणे. त्याची सकाळची इथली गडबड आठवून जीव गलबलून जातो. प्रसादला जमल्यास 1-2 दिवसाची सुट्टी काढून किंवा शनिवारी रविवारी येऊन जाण्यास सांगावे. तेवढेच बरे वाटेल. तुमचा नाना. आमच्याबद्दल एखादी ओळ लिहायला काय शाई संपली होती? सगळी आठवण तुम्हा दोघांची. माय ना आम्हाला, पात्र मात्र तुम्हाला. चला बाई, काम किती पडली आहेत घरात. हा प्रसाद बोल. घरून बोलतोस का? घरी आलाय कुठे फोन अजून? नुसते आपले म्हणतात लवकर येईल लवकर येईल, पुढे काय आहे नाही. कुरकुर करू नकोस रे. बरं बोल, सुप्रिया आणि आई काय म्हणतायत? सगळे ठीक आहेत. आणि तुझ्या तिकडचे हालवल काय आहेत? एकदम फर्स्ट क्लास. आणि नाना नाना मजेत आहेत. नानांचं कालच पत्र हा. मिळालं. आईने वाचून दाखवलं आम्हाला. हा. तुमची आठवण येते अच्छा, असं लिहिलंय नानांनी. असं लिहिलंय नानांनी? अरे मग या ना त्यांना भेटायला. अरे अरे जाम वाटतंय रे. नाना सुद्धा खूप आठवण काढतायत. पण काय करू, इथे ऑफिसमध्ये खूप काम आहे. आणि तसा अजून मी इथे नवीनच आहे ना. समीर आणि प्राचीला सुट्टी असेल ना? मग नानांना पाठव ना इकडे. त्यांना खूप बरं वाटेल रे. बरं बरं. एक काम करतो. हा. हे बघ, मी 12 तारखेचं सोलापूरचं त्यांचं रिझर्वेशन करून ठेवतो. हो ठीक आहे? तू परतीचं 1 आठवड्याभरानंतरचं करून ठेव. चालेल. हा. हो. अरे पत्रात हा. आईचा उल्लेख सुद्धा नाहीये. काय? हो ना. पत्रात उल्लेख पण नाही केलेला आईचा? हो. कमाल आहे. रिअली? हो ना. बरं ठीक आहे. हे बघ, तू आईला नीट समजावून सांग. हा. हो हो, मी नानांना समजावून सांगतो. ओके, हा. ठेव मग फोन. हो हो. अच्छा, बाय. बाय. काय ग सुनबाई, मुलं झोपली का? हो, हम्म, खूप खेळली, दमली आणि झोपली. बर, छान. काय रे, तुला यायला एवढा उशीर? तुमच्याकरता काहीतरी आणायचं होतं. काय? आज ऑफिसात फोन आला होता प्रसादचा. हम्म, ठीक आहेत ना सगळे तिकडे? एकदम. नाना, हम्म. कालच तुमचं पत्र मिळालं म्हणाला. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही काय त्याला इकडे येऊन जायला सांगितलंय? नाही नाही बा. मग पत्रात काय लिहिलं होतं? वेल, ते मी माझ्या पत्नीला लिहिलेलं पत्र आहे. कबूल ना, पण त्यात तिच्याबद्दल एकही ओळ नसावी. म्हणजे तिने सुप्रिया आणि प्रसादला पत्र वाचून दाखवलंय. हम्म. सगळी त्यांचीच चौकशी केली आहे. आई जाम रागवली आहे तुमच्यावर. अरे फुकटचा रागवायला काय जाते? हे घ्या, काय? उघडून वाचून दाखव. सोलापूरचं तिकीट फर्स्ट क्लासचं. नाना, या 12 तारखेला तुम्हाला सोलापूरला जायचंय आणि आईंना सॉरी म्हणायचंय समक्ष. म्हणो म्हणो की. खरंच हुशार आहेस तू. हे मला सुद्धा सुचलं नसतं.
अगं माधवी, किती वेळ? हा श्रीकांत अजून टॅक्सी घेऊन नाही आला. अहो नाना ते येतीलच इतक्यात. अगं पण गाडीला फक्त पाऊण तास शिल्लक आहे. तरी तरी मी त्याला म्हटलं होतं की मी रिक्षा करून एकटा जातो स्टेशनवर. तसं कसं बरं वाटेल त्यांना? सोलापूर पर्यंत नाही पण निदान गाडीत बसवायला तरी त्यांनी यायलाच हवं. अगं पण त्यांनी वेळेवर यायला हवं का नको? उद्या गाडी चुकली म्हणजे नशीब तिकीट माझ्या हातात आहे. नाही तर मी एक काम करतो, 5 मिनिटं वाट बघतो, नाही तर रिक्षा करून एकटा जातो स्टेशनवर. नाही मी निघावं म्हणतो. मला वाटतं तुम्ही निघावंच आता नाना. हे कुठे अडकलेत कोणाच ठाऊक. नाही असं कधी करत नाही नाही ते होतं पण. असं काहीतरी कामाच्या ह्याच्यात. बरं मी निघतो, मुलांची नीट हो. काळजी घे. मी गेल्यानंतर पत्र पाठवतो. हो. आणि गेलो म्हणून सांग हो. ना. काळजी घ्या. चल 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 बाबा, देवासारखा भेटलास. मला स्टेशनवर सोड, सोलापूरची गाडी पकडायची मला. चल बसा, चल बसा लवकर. ना. बस 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 बस. नाना, तुम्हाला मी अगदी वेळ शाबास काढला. हा, श्याम शाबास. अगदी म्हणजे तुझे मानावे तेवढे उपकार. थोडे बरं चालतो मी. हा काळजी घे. अरे श्रीकांत, किती वेळ वाट बघायला लावलीस मला तू. चल मला गाडीत बसून दे. अहो बरं झालं ना तुम्ही भेटलात. अहो माधवीच्या वडिलांचा फोन आला होता ऑफिसमध्ये. काय? माधवीच्या आईला सिव्हिअर हार्ट अटॅक आलाय. तेव्हा मला ताबडतोब नाशिकला गेलं पाहिजे माधवीला घेऊन. आता मुलं घरी एकटीच राहतील, तेव्हा तुम्हाला घरी थांबायला पाहिजे मुलांबरोबर. तिकीट तुमच्याकडेच आहे ना? हो. मग तुम्ही प्लीज परत करा आणि पैसे घ्या. मी तुम्हाला भेटतो नंतर, ठीक आहे? नाना चल. अजून कसे आले नाहीत ग हे सुप्रिया? येतील हो. गाडी लेट असेल कदाचित. अगं पण लेट लेट म्हणजे किती? तुम्ही आज जाऊन स्वस्तपणे बसा पाहू. कधीच्या उभ्या तिथे? चला पाहू आत. आई चला ना आत. आय ग. अगं प्रसादी तरी कळवायचं नाही का आपल्याला? इथं मनात काय काय विचार येत आहेत. अहो त्यांनी कळवलं नाही म्हणजे काळजीचं तसं काहीच कारण नसणार. एवढा मोठा बंगला देता येतो, साधा फोन नाही लावता येत. अगं तू जरा बाहेरून प्रसादला फोन करतेस का? आत्ता? अहो आई थोड्या वेळानंतर फोन करूया ना त्यांना. आणि मी सांगते काळजीचं तसं काहीच कारण नसणार. आई प्लीज तुम्ही थोडा वेळ स्वस्त बसा हो. मी बघते, बसा तुम्ही. नमस्कार बाईसाहेब. नमस्कार. ही साहेबांनी चिठ्ठी दिली आहे. आई भाऊजींचा फोन आला होता यांच्या ऑफिस मध्ये की नाना आज येणार नाहीयेत म्हणून. अहो काहीतरी प्रॉब्लेम झालाय तिथे. म्हणजे काळजी करण्याचं काहीच कारण नाही असंही लिहिलंय. हे घ्या. आता नाना 4 दिवसांनी येऊ दे की 10 दिवसांनी? आई कुठं निघालात तुम्ही? जरा देवळात जाऊन येते.
555231. मॅडम आपला फोन आहे. हॅलो उषा. कोण उषा? कुठून? सोलापूरात बोलतेस? हो. हा बोल बोल. अगं अगं कालच फोन केला होता मी त्याला. हो अगदी ठणठणीत तब्येत आहे, काही सुद्धा झालेलं नाही त्याला. तू नको काळजी करूस ग, कळलं? हे बघ अगं अगं तुम्ही दोघांनी खरं म्हणजे त्याच वेळी सांगायचं होतं मुलांना, आम्ही एकमेकांपासून वेगळे राहणार नाही म्हणून. असं कसं? वर्षाचा स्वभाव तुला माहिती आहे ना. तू स्ट्रेट सुनवायचंस मुलांना. आणि अगं हे बघ रडायचं नाही, आधी डोळे पुस बरं. डोळे पुस. आणि माझा आता एक ऐक. उद्या दुपारी बरोबर 1 वाजता तू इथं माझ्या घरी फोन कर. मी वशाला इथं घेऊन येते. नाही नको नको, घरी नको फोन करूस, त्याला मोकळेपणाने बोलता नाही येणार तुझ्याशी. हो त्याला इथं घेऊन येण्याची जबाबदारी माझी. आता तुमचाच आधार आहे हो आम्हाला. हे बघ माझे 3ही टेलिफोन नंबर्स आहेत तुझ्याकडे. हो कुठेही फोन कर, नक्की लागेल. हा आणि आता डोळे पुस बरं. पुसलेस? आणि हास छानशी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. अगं हो इथं वर्षा सुद्धा झुरतोय तुझ्या आठवणीनं. कांचन, मी एक विनंती करू तुम्हाला. हा बोल ना. तुम्ही त्याला वशा नका ना म्हणू. हा?